महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ शहादा बस आगाराचे व्यवस्थापक हरीश भोईर हे आल्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणास्तव नेहमीच चर्चेत असतात। या अनुषंगाने आगारातील वाहक व चालक यांना नेहमीच तिरस्काराची वागणूक देत असतात। त्यांच्या या वागणुकीला कर्मचारी गुपचूप सहन करतात, कारण व्यवस्थापकांचा विरोध केल्यास आपल्यावर कार्यवाही होऊन नोकरी धोक्यात येणार या भीतीने आपापसात सर्व चर्चा करून नाराजी व्यक्त करून शांत बसतात। पण नुकतेच आगार प्रमुख यांच्या वागणुकीला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी आपली तक्रार सांगितली, ती म्हणजे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणासाठी वैद्यकीय रजा देत नसल्याचा तक्रारी वाहक आणि चालकांनी केली आहे। शहादा आगारातील अतिश पवार यांना हृदयविकारासंदर्भातल्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी त्यांना नाशिकला महिन्यातून 3 ते 4 वेळेस जावं लागत असते। मात्र व्यवस्थापक गेल्या 3 महिन्यापासून ते रजेचे अर्ज मंजूर करत नसल्याची तक्रार अतिश पवार यांनी केली आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांकडून 2000 ते 5000 रुपये घेऊन काम करत असल्याचा आरोपी कर्मचारी अतिश पवार यांनी उघड केला। या अधिकाऱ्यांना जर इथं रजा अर्ज पास करायचं काहीच नाहीये, अधिकार नाहीये, तर या अधिकाऱ्यांनी इथं का बसवलेलं आहे? रजा पास करायचं म्हटलं जर कुठल्या फक्त त्यांचे जे पुढाऱ्यांचे माणसं आहेत त्यांच्या रजा पास करता, एकटा कर्मचारी वेगळा पडला आहे त्याच्या रजा पास नाही करत, विचारत नाही। माझं एकट्याचंच नाही, भरपूर लोकांचं असंच त्रास आहे, पैसे घेऊन रजा पास करतात, 1000-2000 रुपये घेता तेव्हा त्यांच्या रजा पास होऊन जातात। माझ्यासारख्याची परिस्थिती नाही की मी पैसे दिले आणि रजा पास कर, माझी परिस्थिती नाही होऊन भेटत। अशाच तक्रार अनेक कर्मचाऱ्यांसोबत होत असून कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती दाखवली जात असते, त्यामुळे कर्मचारी दबावात काम करत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे। तर आगार प्रमुख यांनी सूळ घेण्यासाठी जमा केलेले तिकीट मशीन गहाळ झाल्याचा आरोप करून तब्बल 38 दिवसांचा खाडा लावून माझ्यावर अन्याय केला असल्याचा आरोप शहादा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले रविदास वसंत खाळे यांनी केला आहे। यावरून नंदुरबार जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आबा निकम, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष रविदादा मोरे, नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष नाना कुंवर आदींच्या वतीने सदर व्यवस्थापकाची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रास संदर्भात जाब विचारत चांगलेच धारेवर धरले। तर या आगार व्यवस्थापकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। प्रश्नचिन्ह न्यूजशी बोलताना बस आगारातील कर्मचारी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे काय म्हणाले ते पाहूयात। नाव रविदास वसंत खाडे, शहादा आगार, वाहक कंडक्टर 2534 नंबर। वैयक्तिक माझी असे साहेबांनी वरिष्ठ तक्रार दिली असल्यामुळे सदर मशीन माझे सेक्शन मधून गाड झाले असल्यामुळे सदर मला 38 दिवस घरी बसवले यांनी जाणून बुजून कट रचून माझं मशीन लपवलं गेला, सदर मला त्रास दिला गेला। नंतर ते रजासाठी मी अर्ज दिला असताना बी रजा मंजूर केली नाही, त्यांनी अर्ज पाठवले नाही। सदर 38 दिवसाचा याने गैर करून मला जाणून बुजून त्रास देत असल्यामुळे तुमची काय मागणी काय? माझी मागणी आहे, माझे रजा मंजूर करण्यात यावे, जे गाड केलं असेल त्यांच्यावर चौकशी करण्यात यावी। क्लार्क असो तो लिपिक असो तो क्लार्क रजिस्ट्रेशन मधून मशीन गाड केली आणि वरिष्ठ अधिकारी सांगण्यानुसार त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, नाही तर त्यांच्या पगारातून माझा पगार पूर्ण वसूल करण्यात यावे। जे यांच्यावर आरोप लावण्यात येतो आहे की राज्यासाठी किंवा अन्य कारणासाठी पैशाची मागणी होते, हे याच्यात किती सत्यता वाटते? खरं आहे ते, खरं आहे का पैसे मागणी होते? मी वंचित बहुजन आघाडीच्या नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष। आमच्याकडे या एसटी महामंडळाची तक्रार आलेली होती आणि ते तक्रारी आम्ही विचारपूस करून इकडं एसटी डेपोमध्ये आलो। आल्यानंतर आम्ही साहेबांना भेटायला गेलो, कुणीतरी भोई म्हणून आहे आणि कोणी पाटील आहे, तर यासनी काही जे का भाऊ आम्ही असं विचारायला गेलो तर हा वारंवार असं करतो, हा तसं करतो। ते म्हणा एक सांगाना मतलब आहे की भोईले बी नाही पाटीलले बी की जर तुम्ही समोरवालाले जर इतली तकलीफ आहे तो अर्ज देत, तो अर्ज त्यांना पास नाही करतच। आई जर तुम्ही कंडिशन जर होई तुम्ही अशी जातीवादनी, आणि दुसरी गोष्ट एक की खेडापाड्यांना गाड्या बंद करा ना, त्या ड्रायव्हर कंडक्टर सांगा ना तू इकडं जा, तू तिथं जा, फलाना जा, म्हणजे जान बजाई खेळांना गाड्या बंद करीत नाही, खेळावाला असले तकलीफ देवानं आई काम पाटील आणि भोई म्हणीस नाही, या ज्या 2 साहेब आहेत यासने जे जातीवाद चालू आहे यासले मी एक विनंती आहे की तुम्ही समाईसनी आधी ड्युटी करा। पहिलेच भोईवर
अँटी करप्शन में अटकेला आहे तो, त्यानावर एक केस चालू आहे तो भोई साहेबवर, आणि तो कोण पाटील आहे आखो. यातले एकच सांगणं आहे म्हण की तुमले जर या शहादा डेपोना जर कारभार कराना होई, आमनं एक ते शहादानं नाव एसटी महामंडळनं 1 नंबरवर चाली राहणं, आणि 1 नंबरवर जर नाव चाललं ना त्याला जर 0वर लावण्याचा प्रयत्न करशात ते आमनासारखी जी पब्लिक आहे आणि या वंचित बहुजन आघाडी आहे. आणि वंचित बहुजन आघाडी कधी असं खपीटे नाही आणि कधी जास्त काम कर ते तुम्ही गेटनी बाहेर निघिसनी दे काढा. तुम्ही एसट्या काय करतात आणि पैसा का रे राजा लेवाना बी पैसा मागतात. लाजा वाटायला जो येतणार तुमले पगार नाही भेटतस का? हा, तुमले पगार लिहिसनी बी तुम्ही कोण पाय 1000 रुपया कोण पाय 5000 बदल्या काय माग, तुला ड्युटी पण देऊ, अमुक ड्युटी देऊ, 1000 रुपये दे, 1500 रुपये दे, 2000 दे. हे काय लावून ठेवलेलं आहे तुम्ही? हे बंद करा. आणि हा जो भोई आहे कोणी अँटी करप्शन मध्ये पहिलेच अटकलेला आहे त्याच्यावर बघा काही जे कारवाई करायची असेल ते करा. कुणीतरी मंत्री होईना तो एसटी महामंडळना, राज्य परिवहन महामंडळना कोणी काय होईना ते त्याला मी एक सांगस तो मंत्रीले की तू देख रे आटे ढुके पाडीस नी तू काय वाटना तटे. आणि आज जर असं जर चाली ते मी वंचित नाही करत. एक तुमले सांगी देवस की मी आणि म्हणा वंचित आणि आमना बाळासाहेब आम्ही जर तुमने मागे लागलो ते काय करसूत नाही काय नाही. आणि आम्ही जर उपोषणले बटनूत ना ते तुम्हाला तमाशा चालू कर दिसूत. आणि एक ध्यानमा ठेवा भोई साहेब पाटील साहेब यांना नंतर कधी तुम्ही काही बी कधी आमना कुठलाही कर्मचारीले कुठलाही असो तो कुठलाही जातीना असो काही बी असो फक्त आमना नजर समोर तो एक ड्रायव्हर आणि एक कंडक्टर आहे त्यांनी जात नाहीये एक ध्यानमा ठेवानं. आणि जर कधी कोणी असे अन्याय अत्याचार करत होय त्यामुळे त्यांना टांगड्या तोडाशिवाय राहत नाही. एवढा 2 शब्द बोलतो आणि थांबतो.